फायनली मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तिकीट टू फिनाले हा टास्क आला आहे। या टास्क अंतर्गत बिग बॉसने विविध प्रकारचे कार्यक्रम सध्या दिलेले आहेत। यामध्ये बिग बॉसचा बर्थडे सुद्धा आहे आणि या तिकीट टू फिनाले अंतर्गत बिग बॉसने जे काही 25 लाखाची अमाउंट विजेत्या स्पर्धकाला मिळणार आहे ती इथे डिस्ट्रीब्यूट केलेली आहे। यामध्ये सगळ्यात जास्त रक्कम 12.5 लाखाची आणि सगळ्यात कमी रक्कम ही 25,000ची आहे। तर या रकमेसाठी कोण डिझर्व कॅन्डिडेट आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर जे काही बिग बॉसने नॉमिनेशन प्रक्रिया दिली आहे ती खूप इंटरेस्टिंग असणार आहे। या नॉमिनेशन प्रक्रियेचा किती परिणाम होईल येत्या काळामध्ये हे सुद्धा आपण बघणार आहोत। यानंतर आजच्या दिवसामध्ये जे काही पाहुणे आले होते त्या पाहुण्यांना बिग बॉसने निरोप दिलेला आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी हाय हॅलो आणि नमस्कार, मी राजेंद्र, तुम्ही पाहत आहात फिल्मी गप्पा। बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, बिग बॉसने तिकीट टू फिनाले टास्क दिलेला आहे। या टास्क अंतर्गत बिग बॉसचा बर्थडे सुद्धा आहे, तो आत्ता आपल्या पाठीमागे लाईव्ह स्ट्रीममध्ये साजरा होतोय आणि जे काही 7ही स्पर्धक आहेत ते खूप एन्जॉय करत आहेत। बघूया आपण आजच्या दिवसामध्ये काय काय झालं। परंतु फेसबुकवरती आहे ना, तनय देशमुख यांची एक पोस्ट आली होती, ती मला खूप भावली, खूप आवडली। त्याच्यावरतीच आज आपण या रिव्ह्यूमध्ये बोलणार आहोत। तनय देशमुख असं म्हणतात, इतके दिवस बहुमतांच्या जोरावरती हंगाम गाजवलेली टीम एक एक करत बाद होते आणि मागे उरलेली त्यांची माणसं अतिशय केविलवाणी दिसतात। इतके दिवस माणसांनी भरून गेलेलं घर शेवटच्या टप्प्यात अगदी खिन्न, उजाड, बकास होत जातं। हे सगळं बघताना मनात विलक्षण कालवाकालक होते। बघा, शेवटची 2 वाक्य आहे ना, खूप अशी मनाला भेटणारी आहेत। आपण आहे ना मित्रांनो, हा बिग बॉस आहे ना जगत असतो, म्हणजे प्रत्येक वेळी ती उठता बसता ती माणसं आपल्या परिचयाची झालेली आहेत। असं वाटतं की बिग बॉसच्या घरामध्ये आपणच आहोत की काय, म्हणजे त्याच्यासमोर आपण स्वतःला प्रेझेंट करत असतो आणि ही जी माणसं आहेत ना ती माणसं आपल्या अगदी परिचयाची झालेली आहेत। आणि हा जो काही बिग बॉसच्या घरातला सोफा आहे ना, तो त्या सोफ्यावरची माणसं आता एक एक कमी होत चालली। कुठेतरी 15 लोकं होती, त्याच्यामधून आता 7 राहिली। तर एक एक माणसं जेव्हा कमी होतात तेव्हा खरंच वाईट वाटतं। आणि आता तुम्ही बघत असाल तर त्या सोफ्यावर बसणारी लोकंसुद्धा कमी झालेले आहेत आणि खरंच खूप वाईट वाटतं। याच्यामध्ये अजून एक त्यांनी महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली की इतके दिवस बहुमतांच्या जोरावर हंगाम गाजवलेली टीम एक एक करत बाद होते आणि मागे उरलेली त्यांची माणसं अतिशय केविलवाणी वाटतात। हे टीम एसाठी असावं। मित्रांनो बघा, टीम ए डे 1पासून जवळजवळ मला वाटतं 9व्या आठवड्यापर्यंत बहुमताने घरावरती राज्य करताना दिसत होते। यामध्ये नॉमिनेशन टास्क असेल, त्यानंतर कॅप्टन्सी टास्क असेल आणि दुसरे बहुतेक बरेचसे असे टास्क असेल। यामध्ये बहुमत त्यांना भरपूर होतं, त्या बहुमतामुळे खरंच राज्य करत होते। आणि मात्र आज त्यांची परिस्थिती बघा, अतिशय केविलवाणी असं सांगितलं तरी हरकत नाही। आज जो काही टास्क झाला डिस्ट्रीब्यूट करण्याचा, पैसे डिस्ट्रीब्यूट करण्याचा, तर या टास्क अंतर्गतसुद्धा बहुमत नसल्या कारणाने किंवा टीम बीला बहुमत असल्या कारणाने सगळ्याच्या सगळे पैसे त्यांनी स्वतःकडे खेचून नेले। तर इथे पूर्ण उलट परिस्थिती झालेली आहे। आत्ता बघा, टीम बीचे 4 सदस्य आहेत। तशीच परिस्थिती कुठेतरी सीझन 1ची होती, त्यावेळी मेघा दाडे असेल, पुष्कर असेल किंवा सई लोकूर असेल, यांच्याबरोबर जॉईन झाली ती म्हणजे शर्मिष्ठा राऊत। ही जवळजवळ वाईल्ड कार्ड एंट्रीनीच आली होती। परंतु डे 1पासनं म्हणजे डे 1-3पासनं हे 3 लोकं एकत्र होते। यानंतर शर्मिष्ठा त्यांना भेटते आणि हे 4ही लोकं फिनालेपर्यंत असतात। आता इथे सांगायचं झालं तर राजेश श्रृंगारपुरे किंवा शेलार असेल किंवा टिपणीस असेल, तर यांची जी काही ए टीम होती ना ती खूप स्ट्रॉंग होती। तिथे त्यांची लोकं म्हणजे त्यांचे एक एक बुरुज तेव्हासुद्धा ढासळत शेवटी फिनालपर्यंत 2 लोकं शिल्लक राहिली। आत्ता कुठेतरी सेम तशीच परिस्थिती मला वाटते। जसं की बघा, टीम बीची 4 लोकं आहेत आणि शेवटी फिनालेपर्यंत आहे ना, जर मीरा या कार्याअंतर्गत म्हणजे या नॉमिनेशनमध्ये गेली तर इथे टीम बीचे सुद्धा टीम एचे सुद्धा 2च लोकं इथे राहणार आणि कदाचित अशीच त्यावेळची परिस्थिती, तेव्हाचे 6 आणि आत्ताचे 6 म्हणजे टीम बीचे 4 आणि टीम एचे 2, तेव्हा पण 2 आणि आत्ता पण 2, अशीच परिस्थिती कदाचित इथे सुद्धा उद्भवू शकते। सांगण्याचा उद्देश हा की बहुमताच्या जोरावरती भरपूर गोष्टी त्यावेळी पण केल्या टीम एने आणि आत्ता पण केल्या, परंतु एक एक बुरुज ढासळत गेल्यानंतर आत्ता केविलवाणी परिस्थिती इथे टीम एची झालेली
मला तरी दिसते. तुम्हाला काय सांगायचं या माझ्या वाक्याबद्दल हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आजच्या आपण रिव्ह्यूकडे येऊया. तर मित्रांनो, इथे जे काही पाहुणे सदस्य आहेत यांना बिग बॉस निरोप देतात. जे काही तिन्ही सदस्य आलेले आहेत, इथे बिग बॉस सांगताना दिसतात की प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतो. तसा तुमचा आत्ता या बिग बॉसच्या घरातनं निरोप तुम्हाला घ्यायचा आहे. तुमचा शेवट इथे करायचा आहे. शेवट गोड करणार आहोत. इथे तृप्तीताईंचा बर्थडे साजरा करून शेवट करायचा आहे. तर खूप छान पद्धतीने तृप्तीताईंचा इथे बर्थडे साजरा केला जातो. तर तृप्तीताईंचं खूप छान असं एक वाक्य होतं, आयुष्य हे विद्यार्थ्याच्या वहीतलं पान आहे. खूप छान ते वाक्य होते. ते त्यांचे जे काही बोल होते ना ते खूप छान होते. इथे आहे ना स्नेहा एक गोष्ट बोलून जाते की आम्ही आहेत ना वाईल्ड कार्ड आलो नव्हतो, तुमच्या मेहनतीवरती आम्हाला पाणी टाकायचं नव्हतं. तर खूप छान होतं की वाईल्ड कार्ड आलो असतो तर कदाचित ट्रॉफीचे कोणतरी आम्हीसुद्धा दावेदार झालो असतो. हे आम्हाला व्हायचं नव्हतं. तर तुमची मेहनत आहे, त्यामुळे तुमच्या मेहनतीवरती तुम्ही आहात. शेवटी स्नेहा हे सांगून गेली, बरंच रागरुसवे करून, परंतु सांगून गेली की तुमच्या मेहनतीवरती तुम्ही तिथे आहात. यानंतर स्नेहाचं इथं सांगताना दिसते की मी माझा पर्सनल राग काढला, परंतु तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्हाला कळेल की नेमकी परिस्थिती काय आहे. इथे मात्र जय आणि उत्कर्ष आहे ना थोडेसे शॉकिंग मला दिसले की नेमकं काय त्यांना शॉक कसला बसला होता हे मला काही कळत नव्हतं. म्हणजे हे लोक बाहेर जाणार होते की उत्कर्षला असं झालेल, अरे हे तर पाहुणे होते आणि मला बरेच बोलून गेले, असं पण कदाचित असेल. पण शॉकिंग होते. जयचं कारण मी समजू शकतो, कारण स्नेहा आली होती आणि पुन्हा त्याचं नव्यानं काहीतरी बॉन्डिंग निर्माण होत होतं आणि हे स्नेहा परत चालले की काय, तर त्यामुळे कदाचित असेल. जय इथे ना परत एकदा स्नेहाला विचारताना दिसतो की तू केक कापताना एक शब्द बोललेली होतीस, केक कापताना तू वाक्य बोललेली होतीस असं की दरवाजाच्या बाहेर वेगळी लाईफ आहे आणि दरवाजाच्या आतमध्ये वेगळी लाईफ आहे, म्हणजे तुला नक्की सांगायचं आहे काय. स्नेहा बोलते बाहेर आल्यावर तुम्हाला कळेल. तर इथे या तिन्ही स्पर्धकांनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेतलेला आहे आणि बरं झालं. त्यामुळे बिग बॉसला अशा प्रकारचे टास्क इथे देता आलेले आहेत. यानंतर हे लोक गेल्यानंतर इथे मिनल थोडीशी मांजरेकर सरांच्या एका प्रश्नावरती बोट ठेवताना दिसते. असं इथे सांगताना दिसते की मला जे काही नंबर मांजरेकर सर देतात त्यामुळे मी चेंज कशी होते. तर इथे थोडंसं कदाचित तिला मांजरेकर सरांबद्दलच बोलायचं होतं. इथे मात्र आहे ना ती सांगताना दिसते की मी जयची मदत घेतली. आता जयची मदत घेतली तर मी सगळ्यांना माहीत होतं, मी विकासला पण विचारलं होतं. यानंतर तुम्ही मला असं ब्लेम करू नका की मी जयची मदत घेतली, सगळ्यांना विचारूनच घेतली असं तिला इथे सांगायचं होतं. यानंतर विशालचा मुद्दा इथे काढताना दिसते की माझं तोंड प्रत्येकाला दिसतं. विशाल पण बोलतो ना, म्हणजे मी ॲक्शनवरती रिॲक्शन द्यायची नाही का, तर असा थोडासा इथे विशालची थोडीशी इथे थोडी आहे ना मिनलची नाराजी आपल्याला दिसून येते. तेव्हा सोनाली खूप छान पद्धतीने त्याला समजावताना दिसते की ह्या सगळ्या गोष्टी तू निगेटिव्ह वेनी घेऊ नको. आणि आज आहे ना जे काही डिस्ट्रीब्यूट करायची रक्कम होती त्यामध्ये सोनालीचं जे काही बोलणं होतं ना ते भारी होतं. म्हणजे मला ते एकदम गोष्टी तिच्या पटत होत्या. म्हणजे तुम्हाला 12.5मध्ये तुम्ही नाही ॲग्री ना, तर मला चला मग मला 6 लाख द्या. म्हणजे तुम्ही जर तिथे अडकून बसाल तर मला खालची रक्कम द्या, त्याच्या खालची रक्कम मी घ्यायला तयार आहे. आणि त्याची जी काही कारणं पण होती ना ती भारी होती एकदम. यानंतर आहे ना थोडीशी मीराची थोडीशी नाराजी आपल्या दिसून आली. यानंतर मित्रांनो थोडीशी इथे उत्कर्षाची नाराजी दिसून आली मीरावरती. मीराने जो काही मुद्दा उचलला होता की इथली लोक बॉईज हे मुलींना कमी लेखतात, तर उत्कर्ष खूप नाराज झाला होता यासाठी की मी तर असा माझा कुठलाच हेतू नाही. उत्कर्ष असा सांगत होता. मीराला जर असं वाटत होतं तर त्यांनी सगळ्यांची नावं घ्यायला नको पाहिजेत होती. जो कोणी असं बोललं असेल त्याचंच नाव घ्यायला पाहिजेत होतं. तर ते कुठेतरी उत्कर्षला खूप इथे खटकलेलं होतं. कारण उत्कर्ष म्हणजे असं त्याने ते हुंड्या बिंड्याचं गाणं पण बोललेलं होतं. आणि असं मी जर करत असेल तरी पण जर मीरा मला बोलत असेल तर हे चुकीचं आहे असं म्हणून कदाचित उत्कर्षाची नाराजी असावी. परंतु मला असं दिसून येतं ना की मीराचा हा गोड गैरसमज आहे. कुठलाही बॉईज आहे ना कुठल्याही मुलीला कमी लेखत नाही, हे माझं पर्सनली सांगणं आहे. यानंतर इथे आपल्याला आहे ना विशाल आणि मिनलचं आवर्जून बोलणं दाखवलं जातं. जे काही ते सावडीवरती बोलत होते ना की आपण नंतर रात्री सॉल्व करू त्या गोष्टी. इथे मिनल सांगताना दिसते की माझे इमोशनल तुझ्या बाबतीत खूप स्ट्रॉंग आहे, मनापासून तुला मी सपोर्ट करते आणि जो काही कॅप्टन बनण्यास तू लायक नाही तर तो मुद्दा
माझ्याकडनं कधी निघून गेला हे मला पण माहीत नाही. विशालने इथे ना तोच मुद्दा पकडलेला आहे की तू मला कॅप्टनसाठी लायक समजत नाही तर काय, त्याचं कारण दे. तेव्हा कुठेतरी मिनल अशी सांगताना दिसते की कदाचित जेव्हा तुझा आणि सोनालीचं वाजलं, भांडण झालं होतं, तेव्हा कदाचित मी त्या गोष्टी काढल्या होत्या, तर त्यामुळे ते निघून गेलं असेल. पण तेव्हाची तू सिच्युएशन समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर मग हे दोघे कॅमेऱ्यासाठी त्या प्रश्नावरती येतात, त्या मुद्द्यावरती येतात. आता इथे मिनलचा पुन्हा एकदा जो काही तिने मुद्दा काढला होता की तू फेक आहेस, त्यानंतर तू सगळं कॅमेऱ्यासाठी करतोस, तर हा मुद्दा आपण कुठेतरी विशाल पुन्हा एकदा पकडून ठेवतो आणि तो मुद्दा इथे पुन्हा दोघंही काढतात. विशाल सांगतो, जर तू मला असं सांगत असेल मी कॅमेऱ्यासाठी करतो तर तू पण तेच करते. तू पण 10 जणांबरोबर बोलत असताना तुझ्याकडे कॅमेरा येतो का हे तू पाहत असते. मग इथे मिनल पण सांगताना दिसते की तू जे काही स्वतःशी बोलतो ते पण कॅमेऱ्यासाठी असते. विशाल इथे सांगताना दिसतो, नाही ते मी स्वतःसाठी माझं जे काही वक्तव्य असेल ते मी माझ्यासाठीच बोलतो. मिनल इथे सांगताना दिसते की नाही, तू कॅमेऱ्यासाठीच बोलतोस, म्हणजे स्वतःसाठी बोलतो, परंतु कॅमेरा तुझ्याकडे येतोच ना, म्हणजे तू हे सगळं कॅमेऱ्यासाठी करतो. म्हणजे कॅमेरा हे खेळून झाल्यानंतर मग ते सांगतात की बघ, तुला जर ज्या गोष्टी वाटत असेल माझ्याशी बोलाव्यात त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणाला सांगू नको, तू माझ्याशीच बोल. आणि कुठेतरी विशाला पण सांगतो की हे ठीक आहे, तू पण माझ्याशीच बोल. तर इथे थोडंसं या दोघांचं सॉल्व होताना दिसते. इथे मात्र एका बाजूला विकास आणि सोनालीचं बोलणं दाखवलं जातं. इथे विकास सोनाला असं बोलताना दिसतो की विशाल कुठे काही सुधारलेला नाही आहे, तो सगळं हे ट्रॉफीसाठीच करतो. यानंतर हे दोघेही एकत्र, म्हणजे विशाल आणि मिनल एकत्र आल्यानंतर सोनालीला लय भरून येतं. सोनाली सांगते, गळाबॅट घ्या, हक करा तुम्ही, चला राग रुसवे दूर करा. त्यानंतर इथे उत्कर्ष आहे ना, थोडंसं चावडीवरचं बोलणं इथे त्याचं उत्कर्षाचं दाखवलेलं आहे की आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या काही चुका करत होत्या त्या आपल्या कुठेतरी कमी होताना दिसतात. मांजरेकर सर वेळोवेळी सांगताना दिसतात की तुम्ही आता जास्त निगेटिव्ह दिसत नाही. म्हणजे उत्कर्ष त्याच्यासाठी सांगत होता की मांजरेकर सर आता माझी तारीफ करताना दिसतात. ते सांगतात की तू आता जास्त निगेटिव्ह दिसत नाही किंवा बोलत नाही, तर चला आपल्यामध्ये सुधारणा होत आहे. ते थोडंसं टीम पण सांगते की चला आपण बऱ्यापैकी खेळतो आहे आता, म्हणजे हे पब्लिकला किंवा मांजरेकर सरांना आवडतं अशी त्यांनी आपल्याला पावती दिलेली आहे. यानंतर बाथरूममध्ये आहे ना, थोडंसं जे काही कपडे आहेत त्याचा मुद्दा इथे आपल्याला दाखवलेला आहे. जे कपडे 5-5, 6-6 दिवस त्या बादलीमध्ये तसेच पडून असतात. आणि त्यानंतर जो काही सावळा गोंधळ झाला होता, मला वाटतं की या लोकांना ते ड्रायर पण दिला जातो, अजून वॉशिंग मशीन पण असते, त्याच्यात कपडे टाकून धुवायचे ना, ते पण हे लोक करू शकत नाही. यानंतर उत्कर्ष जयला मदत करताना दिसतोय आणि इथे खूप छान पद्धतीने एक वाक्य तो बोलतो, जर माझा असाच अंत झाला, म्हणजे मी जर बिग बॉसच्या घरातनं असाच गेलो तर असं समजून जा की मी बिग बॉसच्या घरामुळे नाही तर या कपड्यांच्या वासामुळे गेलो. घरच्यांनो लक्ष ठेवा. त्यानंतर बिग बॉसचा हॅपी बड्डे येतो. हॅपी बड्डे आल्यानंतर गाणे वगैरे वाजतात, सगळे मस्तपैकी नाचताना दिसत आहेत. बिग बॉस इथे सांगतात की तुम्हाला आता तिकीट टू फिनाले मिळणार आहे, परंतु एकच सदस्याला मिळणार आहे. आणि बिग बॉस वेळोवेळी काही कार्यक्रम घेणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं आहे. या अंतर्गत नॉमिनेशन टास्क पण असेल. या टास्कमध्ये 1 किंवा 2 सदस्य हे बिग बॉसच्या घरातनं या आठवड्यासाठी जाऊ शकतात, असं आवर्जून इथे बिग बॉस मेन्शन करताना दिसतात. यानंतर मित्रांनो, बिग बॉस इथे एक टास्क देतात. या टास्क अंतर्गत जे काही विजेत्याला मिळणारी 25 लाखाची धनराशी आहे, त्या धनराशीचे बिग बॉसने इथे विभाजन केलेलं आहे. आणि त्या विभाजना अंतर्गत सगळ्यात जास्त रक्कम असेल किंवा सगळ्यात कमी रक्कम असेल, ती रक्कम बिग बॉसच्या घरातील कामगिरी, त्याचं योगदान आणि प्रेक्षकांचं मनोरंजन, त्या मनोरंजनाचं योगदान या अंतर्गत जे स्पर्धक डिझर्व करतात त्यांनी ती राशी घ्यायची आहे. तर इथे सगळ्यात जास्त अमाऊंट आहे ती म्हणजे 12.5 लाखाची आणि सगळ्यात कमी अमाऊंट आहे ती म्हणजे 25,000ची. आता त्या पैशाचे दावेदार कोण आहेत ते आपण पाहणारच आहोत, परंतु इथे प्रत्येकजण आहेत ना आपापली मतं व्यक्त करताना दिसत आहेत. तर इथे ज्या टास्कच्या अगोदर मीरा आहे ना, असं सांगताना दिसते की हा कदाचित नॉमिनेशन टास्क असावा. या टास्क अंतर्गत बघा, मी थोडीशी वीक वाटते. उत्कर्षला ती सांगताना दिसत होती की मी थोडीशी वीक वाटते, जर पैसे कमी घ्यायचे असतील तर मग मी सगळ्यात कमी घेते, म्हणजे मी नॉमिनेशनमध्ये जाते आणि तुम्ही थोडेसे पैसे जास्त घ्या म्हणजे तुम्ही सेफ व्हाल. तर मला आहे ना मीराचं हे खूप आवडलं की बघा, तिला स्वतःलाच कळालेलं आहे
की मी वीक कंटेस्टंट आहे आणि तुम्ही स्ट्रॉंग कंटेस्टंट आहात, त्यामुळे तुम्ही जास्त पैशाची राशी घ्या आणि इथे बहुमत होणार आहे, त्यामुळं मला आवर्जून ती कमी पैशाची राशी म्हणजे कमी पैसे जे काही असेल पार्टी वगैरे असेल तर ती मला द्या. तर हे मला कुठेतरी पटताना दिसतं. परंतु उत्कर्ष इथे आवर्जून सांगताना दिसतो की हे आहे ना बहुमताचं कार्य असेल. आता बघू बहुमत कशा प्रकारे होतं ते. तर आता इथे 25 लाखाची राशी, त्यात सगळ्यात जास्त अमाऊंट आहे ती म्हणजे 12.5 लाख. आता प्रत्येकजण आपापलं मत इथे व्यक्त करताना दिसतो, ते आपण बघूया, त्यानंतर मग पुढे जाऊया. तर इथे मिनल सांगताना दिसते की मला पहिल्यांदा 25 लाखाची जी काही पार्टी आहे ती माझ्या गळ्यात असावी, कारण मी पूर्ण शक्तीने युक्तीने टास्क प्रत्येक खेळलेले आहे आणि माझं 100% दिलेलं आहे, त्यामुळे मला ही 25 लाखाची पार्टी माझ्याकडे पाहिजे. त्यानंतर विकाससुद्धा तेच सांगताना दिसतो की मी टास्क खूप छान पद्धतीने खेळलं आहे, माझं कुठल्याही सदस्यांबरोबर जरी वाजलं असेल तर ते मी लगेच सॉल्व करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मित्रांनो सोनाली येते. सोनालीचं बोलणं आहे ना या सगळ्यांपेक्षा वेगळं. टास्क पीस जाऊ दे, मी घरामध्ये हॅपीनेस आणण्याचा प्रयत्न केला, मी सगळ्यांना जेवू खाऊ घातलेलं आहे. यानंतर बिग बॉसच्या घरातली एनर्जी आणि माझी एनर्जी सेम आहे, म्हणजे सोनालीचं काहीतरी वेगळंच असतं. या सगळ्यांमुळे मला तुम्ही आहे ना 12.5 लाख रुपये द्या. यानंतर जय सांगताना दिसतो की बघा मी प्रत्येक वेळी जिगरीने टास्क खेळलेलो आहे, जरी टीम बीच्या बरोबर खेळायचं झालं किंवा त्यांच्यात खेळायचं झालं तरी पण मी खेळलेलो आहे आणि मी 2 वेळा कॅप्टन झालो, त्यामुळे तुम्ही मला नक्कीच 12.5 लाख रुपये द्या. उत्कर्ष इथे सांगताना दिसतो की मी घरातला पहिला कॅप्टन झालेलो आहे आणि एंटरटेनर जो काही तो मी चांगला आहे. यानंतर जो काही हाय मीडियम जो काही टास्क होता या टास्कमध्ये मी खूप छान पद्धतीने तिथे परफॉर्म केलेला आहे. यामध्ये घरामध्ये मी कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत वादविवाद केलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही मला ते 12.5 लाख रुपये द्या. मीरा इथे सांगताना दिसते की मी सुद्धा खूप छान पद्धतीने टास्क खेळलेले आहे, मी कोणालाही इजा पोचवलेली नाही आणि शेवटचं वाक्य असं होतं की मी टास्क नंतर कोणाशीही भांडलेली नाही. तर मीराला असं मी सांगू इच्छितो की टास्क नंतरसुद्धा तू बऱ्याच गोष्टी त्या तशाच तेवत ठेवलेल्या होत्यास. विशाल भावा एक नंबर इथे विशाल बोलतो हां का. विशाल इथे बोलताना दिसतो खरं तर 25 लाख मीच डिझर्व करतो, पण ठीक आहे 12.5 लाख तर 12.5 लाख. त्यासाठी तो इथे सांगताना दिसतो की घरामध्ये प्रत्येक वेळी मी 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे. घरामधली कुठलीही गोष्ट ती माझी गोष्ट आहे, बिग बॉसच्या घरातली गोष्ट आहे असं म्हणून ती केलेली आहे. म्हणजे मी त्या घराला माझं घर समजत होतो. मला डान्स येत नाही तरी मी डान्स करण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकाला एंटरटेनर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक वेळी मी स्टँड घेतलेला आहे. तर मित्रांनो या टास्क अंतर्गत कोणाचंही बहुमत होत नव्हतं. प्रत्येकाला 12.5 लाख हे आपल्याच गळ्यामध्ये असावं असं वाटत होतं. तर इथे बहुमत नसल्या कारणाने सोनाली इकडे तिकडे बघते, जाऊ दे तुमचं 12.5 लाखावरती अडून राहिलेलं आहे ना, मग मला 6 लाखाची पाटी द्या. सोनालीचं 1 नाही 2 नाही, मग मला द्या. जय सांगतो अगं थांब की 12.5चं होऊ दे आणि तू 6 लाखावरती पण डिझर्व करत नाही. तर इथे सोनाली मग नंतर शांत होते. मग इथून हे लोक आहेत ना आपण चला खालीपासून घेऊया, 25,000पासून घेऊया. पण इथे विशाल सांगताना दिसतो की आपण आहे ना मीराला देऊया. तर बऱ्यापैकी सगळेजण ॲग्री होतात. यानंतर मग 50,000 कोणाला द्यायचे, तर 50,000 बोलतो आपण सोनालीला देऊया. तर सोनालीसाठी मिनल वगैरे ॲग्री होत नव्हते, परंतु इथे विशाल सांगताना दिसतो की चला 50,000 आपण सोनालीला देऊया असं म्हणून इथे 50,000सुद्धा काही लोक ॲग्री होताना दिसतात. आता 1 लाखासाठी मला वाटतं विशाल सांगताना दिसतो की 1 लाख मी जयला देईन. यानंतर उत्कर्ष 1 लाख, जय 1 लाख असं त्यांच्यामध्ये ते चालू होतं. आता 1 लाख जवळजवळ उत्कर्षला हे लोक फिक्स करतात. यानंतर 1.5 लाखामध्ये इथे कोणीही तयार होत नव्हतं. तर इथे 1.5 लाखामध्ये आहे ना कुठेतरी विशाल सांगताना दिसतो की मी पुन्हा उत्कर्ष किंवा जयला देईन. इथे मात्र हा जो विकास आहे तो सांगतो की मी कोणालाही मत देणार नाही, मी टाय असेन किंवा मी नोटा असेन. इथे पण कुठेतरी मला वाटतं मीरा पण सांगताना दिसते की मी कोणालाही आपलं मत देणार नाही. तुमचं बहुमतच होत असेल तर तुम्ही बहुमताने द्या. थोडंसं इथे मीराचं असं होतं ना की आता बहुमत होतं आहे, तर हे तिला पटत नव्हतं. पण इथे बहुमत होताना दिसतच नव्हतं. मग कुठेतरी 3.5 लाखाची जी काही पार्टी आहे ती विशालसाठी ॲग्री होतात हे लोक. यानंतर जयसाठी 6 लाख ॲग्री होतात. तर इथे शेवटची पार्टी उरली ती म्हणजे 12.5 लाखाची. आता या 12.5 लाखासाठी शेवटी कोण उरलं होतं, मला वाटतं मिनल आणि विकास. आता प्रत्येकाला विचारतात
की कोणाला द्यायचं, कारण इथे आहे ना बहुमत होताना दिसत नव्हतं. विकास हा अडूनच होता की मला पटतच नाही ह्या गोष्टी, म्हणजे हा टास्कच पटत नाही. आता इथे जयला 6 लाख दिले, त्यानंतर 3.5 लाख विशालला दिले, यानंतर 1 लाख हे उत्कर्षला दिले. आता मध्यंतरी 1.5 लाखावरती हा जो विकास आहे तो ॲग्री होत नव्हता, तर 1.5 लाख आणि 12.5 लाख उरत होतं. आता 12.5 लाखावरती कोण डिझर्व करतं? मग आता मिनल सांगते की मी डिझर्व करते. मग अशी वेळ आली या लोकांकडे, ए टीमकडे, की आपण विकासला तर ती 12.5 लाखाची अमाऊंट देऊ शकत नाही. मग कुठेतरी मिनलच्या नावावरती हे लोक ॲग्री होताना, थोडेसे स्पर्धक ॲग्री होताना दिसतात, परंतु विकास तिथे अडून राहतो. मला वाटतं मीरा पण अडून राहते. यामुळे हा टास्क कुठेतरी इथे थांबतो. बिग बॉस वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही बहुमताने या, बहुमताने निर्णय घ्या, परंतु इथे बहुमताने निर्णय होत नाही. मग शेवटी बिग बॉसला खूप राग येतो आणि ते इथे सांगतात की बिग बॉसच्या घरामध्ये एक अजून गुण पाहिजे, निर्णय क्षमता माणसाकडे असावी. मग त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या आणि एकमताने कुठेतरी सांगा की कुठल्या स्पर्धकाला कुठली अमाऊंट पाहिजे. मग इथे सगळेजण सांगताना दिसतात की मलाच पाहिजे, मी माझंच मत देतो, 12.5 लाखाची अमाऊंट मलाच पाहिजे, असं प्रत्येकजण सांगताना दिसतो. मग शेवटी बिग बॉसला अजून एकदा शेवटची संधी त्यांना द्यायची असते. त्यावेळी ते थोडेसे रागावतात आणि ते सांगताना दिसतात की अख्खा महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, तुम्ही काय निर्णय घेता हे महाराष्ट्र तुम्हाला बघतोय. त्यामुळे वारंवार सूचना देऊनसुद्धा जर तुम्ही असंच करत असाल तर शिक्षा म्हणून सगळी जी काही अमाऊंट आहे ना ती शून्य होईल. यानंतर मित्रांनो बिग बॉसने सुनावल्यानंतर मग सगळेजण लगेच तयार होतात, चला पटापट आपण जे काही अमाऊंट आहे ती वाटून घेऊया. इथे पहिल्यांदाच विकास सांगताना दिसतो की खरं तर 12.5 लाख हे मलाच पाहिजेत, परंतु दुसऱ्याचं नाव घ्यायचं असेल तर मी पहिल्यांदा विशालचं नाव घेईन. मग बाकीचे थोडेसे ॲग्री होताना दिसतात. मिनल थोडीशी ॲग्री होताना दिसत नव्हती, पण शेवटी तीही नाव घेते. त्यानंतर सोनालीसुद्धा नाव घेताना दिसते. सोनाली पण सांगते नाही मलाच पाहिजे म्हणून. तर इथे कुठेतरी विशाला 12.5 लाखाची पाटी दिली जाते. यानंतर 6 लाखाची जी काही पाटी होती तर इथे विशाल पुढाकार घेतो आणि तो सांगताना दिसतो की इथे मी मिनलला देतो. यानंतर विकास पुन्हा एकदा सांगतो की खरं तर मी ते डिझर्व करतो पैसे, परंतु ठीक आहे आपलं नाव घ्यायचं नाही म्हणून मग चला मिनलचं नाव. आणि बाकीच्या लोक ॲग्री होत नव्हते. मग कुठेतरी इथे मला असं वाटतं की जय उत्कर्षाचं नाव घेताना दिसत होता आणि उत्कर्ष हा कुठेतरी जयचं नाव घेताना दिसत होता. आता इथे पुन्हा एकदा जे काही बहुमत आहे ते टीम बीचं बहुमत होतं, त्यामुळे इथे 6 लाख हे मिनलला मिळतात. यानंतर 3,25,000 जे काही अमाऊंट आहे तर इथे पुन्हा एकदा विशालच सुरुवात करतो आणि ते विकासचं नाव घेतो. तर विकासच्या नावावरती पुन्हा एकदा बहुमत होतं, परंतु इकडे जे काही ए टीमचे सदस्य आहेत ते मात्र उत्कर्ष आणि जयचं नाव घेताना दिसत होते. सोनाली इथे पण सांगते नाही मी याचं नाव घेते त्याचं नाव घेते. इथे मात्र पुन्हा एकदा अडून राहते, ती म्हणजे मीरा जगन्नाथ. यानंतर जे काही 1.5 लाखाची अमाऊंट होते ना, या 1.5 लाखाच्या अमाऊंटवरती इथे मात्र पुन्हा एकदा विशाल पुढाकार घेतो आणि तो जयचं नाव सुचवतो आणि कुठेतरी सगळे लोक जयच्या नावावरती ॲग्री होतात. इथे 1.5 लाख रुपये जयच्या नावावरती होतात. त्यानंतर उत्कर्षाच्या नावासाठी 1 लाख, त्यानंतर सोनालीच्या नावासाठी 50,000 आणि इथे सगळ्यात कमी रक्कम आहे ती म्हणजे मीराच्या नावावरती. तर मित्रांनो आत्ता आपण बघूया कोण कुठल्या पैशांसाठी डिझर्व करतं. मला असं वाटतं ना की जे काही 12.5 लाख रुपये आहेत तर ते कुठेतरी मला विशालसाठी बरोबर वाटतात की विशाल टास्क खेळतो, तर त्यामुळे ती रक्कम विशालसाठी बरोबर वाटते. त्यानंतर जे काही 6 लाखाची अमाऊंट आहे तर त्या जागेवरती माझे 2 सदस्य आहेत, एक मिनल आणि दुसरा म्हणजे जय दुधाने. तर हे दोन्ही सदस्य मी तिथे ठेवतो. बघा दोन्ही खूप स्ट्रॉंग आहेत आणि डिझर्व करतात त्या जागेसाठी, त्यामुळे मी दोघांनाही तिथे ठेवतो. त्यानंतर 3.25 लाखाची जे काही अमाऊंट आहे तर त्या अमाऊंटच्या इथे मी विकासला नक्की ठेवेन, त्या जागेवरती तो डिझर्व करतो. यानंतर जे काही 1.5 लाखाची अमाऊंट आहे या ठिकाणी मी उत्कर्षला ठेवेन आणि बाकी हे दोन्ही सदस्य आहेत ना म्हणजे सोनाली आणि मीरा हे दोन्ही सदस्य मी खाली ठेवेन. तर अशा प्रकारे ही विनिंग अमाऊंट आहे आणि माझे हे खरं तर तुम्ही सांगायचं झालं तर टॉप 3 तुझे कुठले सदस्य असतील तर हे जे काही वरचे 3 सदस्य आहेत ना
त्यांना मी सध्या तरी टॉप 3मध्ये मानतो. यानंतर मित्रांनो इथे आहे ना जो काही बहुमताचा मुद्दा मी मगाशी मांडला होता सुरुवातीला, तर तो मुद्दा कुठेतरी इथे जय आणि उत्कर्ष हे बोलताना दिसतात की आता इथे बहुमत आहे त्यामुळे असं होणारच होतं. जो काही गाडीचा बसण्याचा टास्क होता ना गोवा टूरचा, तर त्या ठिकाणी विशाल आला होता परंतु आपण त्याला बहुमताने काढलं होतं. तर तिथेसुद्धा आपलं बहुमत झालं होतं त्यामुळे आपण काढलं आणि इथेसुद्धा त्या लोकांचं बहुमत झालं होतं त्यामुळे आपल्याला या लोकांनी बाजूला केलेलं आहे. तिथे जर आपण विशालला बाहेर काढलं नसतं आणि जे काही नॉन डिझर्व कॅन्डिडेट असते त्यांना काढलं असतं तर योग्य झालं असतं असं म्हणून इथे सांगताना दिसतात. यानंतर मित्रांनो बिग बॉस नॉमिनेशन कार्य घरामध्ये देतात. आता या कार्याअंतर्गत मिनलचा रोल हा खूप महत्त्वाचा असणार आहे आणि जे काही अमाऊंट दिलेली आहे बिग बॉसने, तर ती अमाऊंट आहे ना जो कोणी नॉमिनेट होणार आहे त्या सदस्याची ती अमाऊंट इथे रद्द होणार आहे. तर पहिल्यांदा आहे ना मिनल ही एका सदस्याला नॉमिनेट करणार आहे आणि तो नॉमिनेट सदस्य जो काही बिग बॉसच्या घरामध्ये बॉम्ब दिलेला आहे टाईम बॉम्ब, तर तो टाईम बॉम्ब नॉमिनेट सदस्यांकडे मिनल पहिल्यांदा देणार आहे आणि तो नॉमिनेट सदस्य दुसऱ्या फेरीनंतर त्या सदस्याला म्हणजे ज्या सदस्याला नॉमिनेट करायचं आहे त्या सदस्याला हा पहिला नॉमिनेट झालेला सदस्य त्याला टाईम बॉम्ब देणार आहे आणि तो सदस्य नॉमिनेट होणार आहे आणि त्याची रक्कम ही मायनस होणार आहे आणि पुढचा नॉमिनेट सदस्य हा पुढच्या नॉमिनेट सदस्याला तो टाईम बॉम्ब देणार आहे. तर या टास्क अंतर्गत पहिल्यांदा मिनलकडे सगळे सूत्र असणार आहेत की मिनल कुठल्या सदस्याला नॉमिनेट करते. मित्रांनो या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत समजायचं आपण एक उदाहरण धरूया. मिनलने जर मीराला नॉमिनेट केलं कारण मीराकडे सगळ्यात कमी रक्कम आहे, तर मिनल हाच विचार करेल की पहिली जी काही मायनस होणारी रक्कम आहे ती सगळ्यात कमी असावी, तर म्हणजे जो काही विनर आहे त्याला जास्त रक्कम मिळेल. तर माझा असा विचार आहे की पहिल्यांदा मिनल ही मीराला नॉमिनेट करेल. मीराला नॉमिनेट केल्यानंतर मीरा कोणाला नॉमिनेट करेल. आज तुम्ही जो काही प्रोमो बघितला या प्रोमो अंतर्गत मीरा आणि विकास हे एकत्र बसलेले आहेत आणि ते लोक डिस्कस करताना दिसतात. तर मला असं वाटतं ना की कुठेतरी आहे ना विकास पाटीलसुद्धा नॉमिनेट झालेला आहे. आता समजायचं मीरानं मग नंतर सोनालीला नॉमिनेट केलं, मग सोनाली कोणाला करेल हा पुढचा प्रश्न आहे. पण असं जर झालं की बघा आपण टॉप 3 टॉप 5 सदस्य काढलेले आहेत, तर या टॉप 5मधला टॉप 3मधला एखादा कंटेस्टंट जर नॉमिनेट झाला किंवा टॉप 3 कंटेस्टंट जर नॉमिनेट झाले किंवा टॉप 5 कंटेस्टंटच नॉमिनेट झाले जे आपण ठरवलेले आहेत आणि बाकीचे जे काही आपण 2 सदस्य वगळून ठेवलेले आहेत ते जर सेफ झाले तर मग खूप मजा येणार आहे. बिग बॉस मग काय निर्णय घेतील हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. तर बघूया आपण उद्याच्या दिवसामध्ये कुठला सदस्य हा नॉमिनेट होतो हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर हा टास्क कसा वाटला तुम्हाला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. कुठला सदस्य कुठल्या पैशांसाठी डिझर्व करतो, 12.5 लाख कोणाला द्यायला पाहिजेत होते, मधली रक्कम कोणाला द्यायला पाहिजेत होती आणि सगळ्यात शेवटची रक्कम कोणाला द्यायला पाहिजेत होती हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर आत्ता इथे तुमची मी रजा घेतो. धन्यवाद. ओके बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन. तत्पूर्वी बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. बाय.